फायनली माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे. मी काय बोलू हा प्रश्न मला खूप होता की व्हिडिओमध्ये काय बोलू, कशी बोलू, मला काही कळत नव्हतं. पण सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये. तर फायनली माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे. तर ते कसं, कधी, काय, हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आणि नवीन वर्षाची सुरुवात ह्या गोष्टीने होतीये की माझं चॅनल फायनली मोनेटाईज झाले. तर ह्या सगळ्या मागे माझ्या म्हणजे खूप दिवसाची मेहनत आहे. म्हणजे मी हे चॅनल सुरू केलं होतं आय थिंक 2025 मध्ये मी हे चॅनल सुरू नाही 2024ला मी हे चॅनल सुरू केलं होतं नोव्हेंबरमध्ये. त्याला आता ह्या नोव्हेंबरला 1 वर्ष पूर्ण झाले. आणि मी आधी हे चॅनल सुरू करण्याच्या आधी पण म्हणजे माझं एक यूट्यूब चॅनल होतं, ते खूप जुनं होतं आणि त्याच्यावर कमीत कमी 500 फॉलोअर्स होते. पण ते नंतर पुढे जाऊन ते चॅनल माझं फ्रीज झालं. नंतर मी त्याचे व्हिडिओ अपलोड केले पण त्याला काही जास्त व्ह्यूज वगैरे काही पडत नव्हत्या. तर मी ते अकाउंट डिलीट केलं आणि परत नव्याने मी सुरुवात केली. आणि म्हणजे मी पहिले व्हिडिओ आधी टाकला होता तो माझा त्या चॅनलला, पहिलं ह्याच यूट्यूबच्या चॅनलला मी जो पहिला व्हिडिओ टाकला होता तो होता माझा सेल्फ इंट्रोडक्शन. तो पण व्हिडिओ म्हणजे स्टार्टिंगच त्याची खूप छान झालेली आणि जास्त व्हायरल नाही झाला तो. म्हणजे स्टार्टिंग होती त्याची 500 तरी असतील, मला असं वाटते 500 व्ह्यूज होते. पण त्यावेळेस माझे ते 500 व्ह्यू पण माझ्यासाठी खूप होते. म्हणजे आधी तर 4 किंवा 5 असेच व्ह्यूज पडायचे. पण नंतर मी असं ठरवलं होतं की नाही, मी आठवड्यातून 2 व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करेन. पण ते काही माझ्याच्याने झालं नाही. पण मला जसं जसं जमत होतं तसं मी व्हिडिओ शूट करायचे आणि टाकायचे. आणि मी एक हाऊसवाईफ आहे, म्हणजे सगळं बघून मला व्हिडिओ शूट करायचा, नंतर मग तो एडिट करायचा, टाकायचा. मला एक छोटंसं बाळपण आहे, त्याच्यामुळे ते काही कधी पॉसिबल नाही झालं. मग मी त्यात म्हणजे खूप गॅप व्हायचा, कधी कधी 1 महिना 2 महिने असे व्हिडिओ पडतच नव्हते. त्याच्यामुळं व्ह्यू पण त्याला येत नव्हते जास्त. आणि तुम्ही जेव्हा ते चॅनल सुरू करताना तेव्हा तुम्ही ना फक्त कुणाला सांगू नका आधी की मी युट्यूब चालू करणार आहे, मी हे करणार आहे, मला सबस्क्राईब करा. जेवढे तुमच्या जवळचे लोक असतील ना, तुम्ही त्यांना सांगूच नका की मी युट्यूब चालू करतोय. जे तुम्हाला नाही ओळखत ना, त्या लोकांनी तुम्हाला सबस्क्राईब केलं ना चॅनलला, ते तुमचं अजून ग्रोथ होती त्या चॅनलमध्ये. पण तुम्ही स्वतः जाता लोकांना सांगता माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझं चॅनल सबस्क्राईब केला. मी पण हे आधी करत होते, पण मी नंतर ते बंद केलं की माझं चॅनल सबस्क्राईब करा. कारण की जे लोकांना आपल्या स्वतःहून आपल्यात काहीतरी आवडतं ते स्वतः आपल्या चॅनलमध्ये येऊन बघता यांचे व्हिडिओ कसे काय कसे, ते भेटलेले सबस्क्रायबर ते खरे सबस्क्रायबर. मला असं वाटतं तुम्ही व्हिडिओ टाकताना तो व्हिडिओ कमीत कमी 10 किंवा 15 मिनिटाचा असला पाहिजे. म्हणजे कसं होतं, जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता आणि त्या व्हिडिओ लोक स्किप करून ना, तो व्हिडिओ तुम्ही जर 5 मिनिटाची व्हिडिओ टाकली आणि लोकांनी स्किप करत फक्त ती 2च मिनिटं पाहिली, त्यात तुम्हाला फक्त 2 मिनिटाचा वॉच टाइम लोक तुम्हाला देते. तर तुम्ही 10 मिनिटाची किंवा 20 मिनिटाची व्हिडिओ टाकली आणि ते स्किप करत किंवा पुढं घेऊन तुम्हाला त्याचे समजा 20 मिनिटाचे असेल तर तुम्हाला 10 मिनिटं हा वॉच टाइम एका व्ह्युअर्स कडून ते तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्ही शक्यतो 10 ते 20 किंवा 15 या मिनिटाची तुम्ही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा. आणि शक्यतो 5 मिनिटाची व्हिडिओ ही अवॉइडच करा. कारण की मी पण याच्यातून मला एक्सपिरियन्स आलाय की नाही, आपण जेवढी लॉंग व्हिडिओ टाकू तेवढा आपल्याला वॉच टाइम जास्त भेटतो. मी ठरवलं की नाही आठवड्यातून मी दोनदा व्हिडिओ टाकल, पण दोनदा काही माझ्यासाठी कधी पॉसिबल नाही झालं. मी जेव्हा कुठे बाहेर फिरायला गेले तो ब्लॉग किंवा गार्गीचा असेल तर गार्गीचे मी व्हिडिओ टाकायची. आणि नंतर कधी असं बर्थडे वगैरे सेलिब्रेशन असेल तर ते व्हिडिओ टाकायची. तर याच्या व्यतिरिक्त मी दुसरं कोणताही व्हिडिओ युट्यूबला टाकत नव्हते. म्हणजे मलाही जास्त काय याच्यातलं नॉलेज नव्हतं, पण मी युट्यूबला सर्च केले की कसं काय हे असे व्हिडिओ बघत मी युट्यूबला सुरुवात केली, अकाउंट तयार केलं. आणि स्टार्टिंगला माझे म्हणजे खूप नाही पण 20-30 फॉलोअर्स सबस्क्रायबर माझे झाले होते. मी शॉर्ट व्हिडिओ टाकायचे, दिवसातून 2, सकाळी एकदा अपलोड करायची, संध्याकाळी एकदा अपलोड करायची. त्या व्हिडिओनी पण मला खूप फायदा झाला. आणि
एक असा म्हणजे एक असं होतं की नाही मला वॉच टाइम कधी पूर्ण करायचा किंवा मग 1,000 सबस्क्रायबर कधी पूर्ण होणार, हे असं सतत म्हणजे असं वाटायचं की नाही माझ्याच्याने नाही होणार हे. पण मी प्रयत्न केले आणि 6-7 महिन्यानंतर म्हणजे मी 6 महिन्यात युट्यूब सोडून दिलं होतं. त्याला व्ह्यू पण येत नव्हत्या, काय येत नव्हत्या म्हणून मी ते बंद केलं होतं. पण नंतर असं वाटलं की मी परत चालू करावं. मग मी 6 महिन्यानंतर परत व्हिडिओ सुरू केले अपलोड करायला. त्या व्हिडिओनं खूप छान रिस्पॉन्स भेटला आणि एक मी व्हिडिओ टाकला होता, त्याला माझे काहीतरी 50,000 व्ह्यूज गेले होते लॉंग व्हिडिओला. तर त्या व्हिडिओमुळे माझा वॉच टाइम पूर्ण झाला, 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि फायनली तो दिवस आला की मी ते माझं चॅनलचं मॉनिटाईज करायला मी अप्लाय केलं. आणि म्हणजे स्टार्टिंगला असं होतं की नाही बाबा नाही करायचं मला यूट्यूब, खूप स्ट्रगल आहे, खूप मेहनत करावी लागती आणि त्याच्यामुळं म्हणजे मी सगळं हे डोक्यातूनच काढून टाकलं होतं. पण नंतर असं वाटलं की आपण सध्या मी हाऊसवाईफ आहे, घरात बसून तरी काय करणार आहे. तर मग मी हळूहळू थोडे असे छोटे क्लिप करत मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. मग मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकले, कॉमेडी व्हिडिओ टाकते किंवा मग गार्गीचे व्हिडिओ टाकते किंवा मिनी ब्लॉग टाकते. यानी पण माझा वॉच टाइम पूर्ण झाला आणि आता माझ्या चॅनलला पूर्ण झाले 1 वर्ष आणि फायनली ह्या 2 महिन्यात जास्त माझ्या म्हणजे चॅनलला प्रोग्रेस मिळाली आणि ते फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालं. फक्त मॉनिटाईज झालं म्हणजे पैसे येत नाही, हा खूप लोकांचा मोठा गैरसमज आहे की मॉनिटाईज झालं म्हणजे पैसे सुरू होणार. तर यात म्हणजे मला पण माहित नव्हतं, मला पण अशी एक्साइटमेंट होती की नाही आता माझं चॅनल मॉनिटाईज झाले, आता माझे पैसे सुरू झाले. जेव्हा मी डॉलरमध्ये गेले ना चेक करायला गेले ना तेव्हा माझं असं होतं अरे डॉलरचं म्हणणे झाले आता. मग तेव्हा मला कळलं की फक्त मॉनिटाईज जेव्हा आपलं चॅनल होतं त्या दिवसापासूनचे नंतरचे व्हिडिओ जेव्हा आपले व्ह्यू जातील त्या व्हिडिओला आपले डॉलर जमा व्हायला सुरुवात होते. हे मी आता हे 2 दिवसाच्या पूर्वी व्हिडिओ बघितला ना त्या व्हिडिओतून मला कळलं. आता कुठेतरी माझे $2-3 असे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ते नाही का ॲडसेन्स पिन येतो, गुगल ॲडसेन्स पिन, तो आपला मला असं वाटतंय आपले जेव्हा यूट्यूब डॉलरचे $10 कम्प्लीट होतील ना तेव्हा तो पिन आपल्याला मिळतो. हे बऱ्याचशा लोकांना माहित नाही की मॉनिटाईज झालं म्हणजे नेमकी काय झालं. जेव्हा तुम्हाला मेसेज येतो ना यू आर यूट्यूब पार्टनर, तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं. आणि तुम्ही जर यूट्यूबला व्हिडिओ बनवत असाल ना तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यूट्यूबला दररोज अपडेट देत राहायचं किंवा तुम्ही रोज नवीन एक तरी व्हिडिओ अपलोड करायचा. नाही तुम्हाला रोज एक नाही होते ना तर आठवड्यातून तुम्ही कमीत कमी 2 किंवा 3 व्हिडिओ तरी अपलोड करावी. त्याने काय होतं लोकांपर्यंत तुमचे नवीन व्हिडिओ पोहोचतात. आणि मी तुम्हाला सांगते पण मीच आधी ना म्हणजे इतका कंटाळा यायचा मला आठवड्यातून 2-3 व्हिडिओ टाकायचा आणि मी नंतर ठरवलं नाही ना म्हणजे रोज नाही होते माझ्या चॅनेल व्हिडिओ टाकणं. आणि तुमची जर इंटरेस्टिंग लाईफ असेल किंवा तुम्ही ट्रॅव्हलर करत असाल, मनोरंजन घडवण्यासाठीचं काहीतरी तुमच्या जीवनात होत असेल तुम्ही ते व्हिडिओ टाकू शकता. आता माझं काय होतं मी हाऊसवाईफ असल्यामुळे मी कुठं बाहेर जात नाही जास्त आणि माझी छोटं बाळ असल्यामुळं मी काही जास्त बाहेर जात नाही. म्हणजे असं ती घरातली करत आणि घरातले रोज व्हिडिओ लोक बघून ते कंटाळणार म्हणून मी ते डेली ब्लॉग काही टाकत नाही आणि मला ते जमतच नाही, डेली ब्लॉगचं होतच नाही माझ्याच्याने. तर मी अशा आठवड्यातून 2 किंवा 1 कधी महिन्यातून पण 1 ब्लॉग टाकायची. पण हे म्हणजे मला जेव्हा वॉच टाइम माझा पूर्ण झाला ना तेव्हा मी ठरवलं अरे मी आता ना म्हणजे व्हिडिओ टाकणार, मी रोजच्या रोज टाकणार. पण ते मला जमलं नाही, पण तरी मी आठवड्यातून 2 किंवा 1 तरी व्हिडिओ पोस्ट करते. शॉर्ट व्हिडिओ माझे रोजच असतात. अशा प्रकारे माझा मॉनिटायझेशनची प्रोसेस माझी पूर्ण झाली. आणि आता म्हणजे तुमचं असं असेल की फक्त 1 वर्ष तिचं चॅनल मॉनिटाईज कसं झालं ते मी शॉक आहे. कारण की माझा एक व्हिडिओ एवढा व्हायरल गेला त्याने माझं 1 वर्षात म्हणजे त्याचं असं असतं म्हणजे तुमचं 365 दिवसात तुम्ही लॉंग व्हिडिओला 4,000 तास पूर्ण करू शकता आणि 1,000 सबस्क्रायबर पूर्ण करू शकता. आणि शॉर्ट फीडने जर तुम्ही करत असताल ना तर त्याला 90 दिवस पाहिजेत आणि 90 दिवसात तुम्हाला 10 मिलियन व्ह्यू तुमच्या शॉर्ट व्हिडिओला पाहिजे तेव्हा तुमचा तो वॉच टाइम कम्प्लीट होतो.
तर माझ्या ह्या लॉंग व्हिडिओनेच माझं सगळं काय असेल ते पूर्ण केलं मी. वॉच टाइम आणि 1,000 सबस्क्रायबर. आता माझे सध्या आहेत 5,500 सबस्क्रायबर. मला असं वाटतं मी खूप म्हणजे मी माझ्या चॅनलमध्ये खूप लवकर मॉनिटाईज झालेली मला असं वाटतं माझ्या याने. कारण की मी इथून मागच्या लोकांचे जे मी बऱ्याच क्रिएटरचे व्हिडिओ बघितले, त्यांना 3-3, 4-4, 5-5 वर्ष युट्यूबला द्यावं लागले, तेव्हा ते कुठेतरी जाऊन त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं. आणि आता तर जेव्हा मी चॅनल चालू केलं होतं तेव्हा जून मध्ये नवीनच नियम युट्यूबने काढले होते की तुमचं स्वतःचं फेस, स्वतःच व्हॉइस पाहिजे, स्वतःच व्हिडिओ पाहिजे, AI चे व्हिडिओ चालणार नाही, तुमचं चॅनल मोनटाईज होणार नाही. बापरे, मला तर इतकी म्हणजे मी आधी ना AI चे व्हिडिओ टाकायचे, मला असं वाटायचं माझं चॅनल कधी मोनटाईज होतच नाहीये, होणारच नाहीये. पण मी ते व्हिडिओ टाकणं बंद केलं. ते जेव्हा ती युट्यूबचे जे नियम निघले ना, त्याच्यानंतर मी ते AI चे व्हिडिओ टाकणं सोडून दिलं. नंतर मी कॉमेडी व्हिडिओ टाकायला लागली, गर्गीची व्हिडिओ टाकायला लागली. मी पहिल्यांदा एवढी बोलते आणि त्यात माझा कसा थोडासा खराब आहे, पण मी एवढी हॅप्पी आहे ना, म्हणजे फायनली माझे चॅनल मॉनिटाईज झाले आणि नवीन वर्षाची पण सुरुवात ह्या गोष्टीने झाली, त्याचा अजून आनंद आहे. आणि ह्याच पद्धतीने लोकांनी मला सपोर्ट करावं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि यूट्यूब सुरू करत असताना मला असं वाटतं की म्हणजे तुमचे 100% तुम्ही युट्यूबला द्यावेत. कारण की 1-2 महिने तुम्ही युट्यूब ट्राय केलं, त्याच्यानंतर तुम्हाला कंटाळा आला किंवा तुम्हाला असं वाटलं काही प्रोग्रेसच आपल्याला युट्यूबमध्ये भेटत नाहीये, तर हे तुम्ही विचार करणं बंद करा. कारण की ज्या क्षणाला तुम्ही तुमचे 100% युट्यूबला द्याल ना, त्याच दिवसापासून तुम्हाला सक्सेस पण, आणि सक्सेस म्हणजे एकदम अचानक नसतो भेटत, त्याला आपल्याला प्रयत्न करावे लागतात, सगळं काय असतं. ज्या क्षणाला तुम्हाला येतं ना यू आर युट्यूब पार्टनर नाव, तेव्हा समजायचं तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. म्हणजे मी आय थिंक मी 1-2 आठवड्यापूर्वी मी चॅनलला मॉनिटाईज करण्यासाठी अप्लाय केलं होतं. आणि मला असं वाटलं की नाही, माझे जे व्हिडिओ होते ना आधीचे टाकलेले AI चे, ते बघून माझं चॅनल शक्यतो मॉनिटाईज होणार नाही. त्या भीतीने मी 1 महिना तर चॅनल मॉनिटाईज करायलाच नाही टाकलं. नंतर हिंमत केली, म्हटलं असेल नशिबात तर होईल चॅनल मॉनिटाईज, म्हणून मी ते 2 आठवड्यापूर्वी मी ते चॅनल मला असं वाटते 24 नोव्हेंबर नाही 24 डिसेंबरला मी ते मला असं वाटतंय मी मॉनिटाईज करायला ते चॅनल टाकलं होतं, अप्लाय केलं होतं. आणि फायनल त्यांनी सांगितलं होतं तर तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला 4 ते 5 आठवडे लागू शकता. मला असं वाटलं की नाही होतंय, नाही होत, पण ते फायनली देवाच्या कृपेने झालं. आणि मी सहज काल म्हणजे 2-3 दिवसापूर्वी युट्यूब चेक केलं ना, तेव्हा त्याच्यामध्ये दिलं होतं यू आर आय थिंक यू आर युट्यूब पार्टनर. मी म्हणले युट्यूब पार्टनर. मी लगेच युट्यूबला गेले, नेमकी याचा अर्थ काय होतं मला माहित नव्हतं ना. मॉनिटाईज युट्यूब मॉनिटाईज झालं कसं कळायचं, म्हणून मी युट्यूबला गेले की त्याच्यात सर्च केलं की नेमकी मॉनिटाईज झालं म्हणजे काय असतं, कसं कळतं आपल्याला. पण त्यात कळलं की माझं फायनली मॉनिटाईज सुरू झालंय आणि माझ्या युट्यूबच्या तिथे ना डॉलर दिसायला लागले. मी लगेच चेक करायला गेले, कारण की माझे ऑलरेडी 10 मिलियन काहीतरी वरती 1 लाख जास्त व्ह्यू होते. मला असं वाटलं की लगेच डॉलरमध्ये जमा झाले असतील पैसे, पण तसं अजिबात नव्हतं. मी तुम्हाला एवढं सांगाल की जे युट्यूब बिगनर आहेत ना, त्यांना एवढं सांगाल की तुमचे व्हिडिओ नेहमी अपलोड करा. म्हणजे रोज एक व्हिडिओ तुम्ही अपलोड करत जा. तुम्हाला जर जमत असेल, तुम्ही छान असे ब्लॉगिंग करू शकत असाल तर तुम्ही ते ब्लॉगिंगचे व्हिडिओ टाका. नाहीतर मग तुम्ही कुठे ट्रॅव्हल किंवा रेसिपी करत असताल, ज्या बऱ्याचशा बायका हाऊसवाईफ आहेत ना, मला तरी असं वाटतं त्यांनी तरी नेमकी हाऊसवाईफ म्हणजे ज्या घरात काम करतात ना, त्यांनी तरी युट्यूब मला असं वाटतं ट्राय केलं पाहिजे. कारण की आपण घरात दिवसभर काय करतो हे तुम्ही लोकांना तर सांगू शकता ना. जसं मी काही दिवस आधी युट्यूबला केलं होतं, तर खूप छान लोकांनी रिस्पॉन्स दिला. आणि बऱ्याच जणांचे प्रश्न असतील की तुला युट्यूबचे पैसे सुरू झालेत किंवा तुझे काही पेमेंट झाले की युट्यूब, तसं अजून मला काही पेमेंट वगैरे युट्यूबचं आलेलं नाही. जेव्हा माझे आता मॉनिटाईज झाल्याच्या नंतर जे व्हिडिओ असतील ना, त्याच्यानंतर माझे डॉलर जमा व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर मला गुगल ॲडसनचा पिन येईल आणि तो कधी येणार, तो $10 झाल्याच्या नंतर तो पिन मला येणार.
तोपर्यंत मी असेच व्हिडिओ टाकत राहील. आणि माझ्या चॅनलला अजून कुणी जर सबस्क्राईब नसेल केलं नवनवीन व्हिडिओसाठी, अशा माहितीसाठी व्हिडिओसाठी, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी याच्यानंतरचा व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही जर बिगनर असाल तर यूट्यूब तुम्ही जर 2026 मध्ये ठरवलं ना तुम्ही यूट्यूब चालू करणार, ते कशा पद्धतीने आणि कसं सुरू करायचं हा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत बाय बाय.